नहीं, होनी चाहिए ना। अगर आपको इलेक्शन ठीक तरह से चाहिए और यादी बिना फॉल्ट की चाहिए, बहुत सारे फॉल्ट जो विधानसभा का था वही चल रहा है। सर, काल तुमची बैठक झाली, आज पुन्हा बैठक, कालच्या बैठकीत समाधान झालं नेमकं काय? नाही, अनेक गोष्टीचे उत्तर आम्हाला मिळालेले नाहीत। एकतर ती विधानसभेच्या वेळेस ती यादी होती, तीच यादी आता आहे आणि ती यादी असल्यामुळं तिच्यामध्ये इतके दोष आहेत तर ते दूर न करता पुन्हा 1 जुलैपासून ही यादी लागू केली। पुन्हा हरकतींना वेळ ठेवलेला नाही। दोष इतके तर तेवढे लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे। अशा वेळेस तिच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही, दुरुस्त झालं पाहिजे ते सर्व। विरोधक म्हणतात की पराभव समोर दिसल्यामुळे रडीचा डाव तुमच्याकडनं रडीचा डाव ते खेळतात, विरोधक रडीचा डाव खेळतायत। निकोप निवडणूक करत नाही हा त्यांचा दोष आहे आणि निवडणूक आयोग आम्ही पाहतोय की सरकार म्हणेल तसं आहे, ते स्वायत्तता खरी त्यांची राहिली नाही अशी अवस्था आहे। पण सर, राज्य निवडणूक आयोगाकडून काल स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की जो दोष असतील किंवा नवीन मतदार नोंदणी करायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मग आमचंही तेच म्हणणं आहे की असं आहे की विधानसभेची यादी जी फॉल्टी होती, दोष होते, त्याच्यात अनेक दोष दाखवले गेले, त्याची उत्तरं मिळालेली नाही। अशा वेळेस तीच यादी तुम्ही 1 जुलैपासून कशी लागू करता? मधल्या काळामध्ये जे काही कालखंड मिळाला 5-6 महिन्याचा, त्यामध्ये पूर्णपणे त्याची दुरुस्ती होणं आवश्यक होतं। जे चुकीचे नावं आहेत, एका घराच्या नावावर जर तुमचे 200 लोक असतील, परत नावं येत असतील तर अशी यादी घेऊन, असे मतदार घेऊन ती निवडणूक होणार कशी? राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नसेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार का? दुसऱ्या दिवसात तुमच्यासोबत असणार आहे, मनं जुळतायत का राज ठाकरेंची तुमची मनं जुळतायत का? विषय असा आहे की हा पुढाकार शिवसेनेने घेतलेला आहे, सर्वांना निमंत्रित त्यांनी केलेलं आहे आणि हे निमंत्रण आपल्या निकोप लोकशाहीसाठी आहे, निकोप निवडणुका करताय। त्यामुळं कोण काय याच्यापेक्षाही याच्यामध्ये तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांनी सुद्धा येणं आवश्यक होतं जर त्यांना निकोप निवडणूक पाहिजे असेल, लोकशाही पाहिजे असेल तर। निवडणुकीच्या दृष्टीने जरी तुमचे आणि मनसेचे सूर जुळतात असं सांगू नाही, एक लक्षात घ्या की विषय लोकशाहीचा आहे, निकोप निवडणुकीचा आहे आणि यामध्ये जर निमंत्रण सगळ्यांनाच होतं, सत्ताधाऱ्यांना सुद्धा होतं का तुम्ही सुद्धा या, ज्याला लोकशाही पाहिजे त्यांनी यावं अशी अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।